चल. तात्या गोळ्या बिळ्या घेतल्यात का? घेतल्यात ना? आम्ही ध्यान करून घेत जा. दादा तात्या आली वय. नमस्कार करते. तात्या ये ना तडी येते ती. तात्या कसं वाटतंय आता तात्याला? बरं आहे. हा बरं आहे आता तात्या. बरी आहे ना हा तब्येत? बरं आहे बरं आहे. औषध गोळ्या चालू आहे? हा चालू आहे ना. मी तीच विचारित होतो गोळ्या घेतल्यात का काय बाकीच काय नाही. दवाखान्यात नेलं हा का? बघ आता तात्याला दवाखान्यातून आणलंय गोळ्या चालू आहेत घेत्या टायमाला काय नाही बाकीच. का तुला लांब आल्यास हे घे. काय आहे? तुझ्या भाचीचं लग्न ठरवले. अरे हा लग्न आहे का? पत्रिका असं. नाही छापल्या, जाऊ तुला दे ना. व्हॉट्सअपवर पाठवते. बरं बरं बरं. हा? आता काय आजचा कोणी पत्रिका छापीत नाहीच. लय भारीतला ड्रेस नाही, वहिनीला साडी असू दे असू दे आणि असू तुला दे ड्रेस हे असू दे. त्याला काय फरक पडतोय रे? गरीबाचं घे पदरामध्ये. काय नाही मी कुठं काय म्हणलोय तुला. आणि तात्यांना घेऊन ये लग्नाला. हा येईन ना. हा? आणीन ना तात्याला. वहिनी कुठे गेले? हाय ना घरात असं ते. दादा हो मी काय म्हणते, बसता बिसता तर झालंय माझा बांधून, बर. हॉलचं पण बघितलंय, हा पण असं वाटते दारातच लग्न करावं, कारण एवढे पैसे काही जमाना माझे. बर. तू काही मदत करत असला तर थांब मी तेवढंच. तिला विचारतो बरं. वहिनीला कशाला विचारतो? आता तुला माहिती ना तिच्याच हातात आहे सगळं. तिला विचारा काय हरकत आहे तेव्हा. ती काय नाही म्हणे. बरं चालते. मी विचारतोच खरं तिला हाका मारतो ना. अरे निशा काय हो? इकडे रे. काय झालं? अरे ताईन ते आले आज. मग काय करू मी आलेत तर? काय करू म्हणजे? पाळण्यावर बसू, झाका देऊ? अगं तसं नाही. अरे पण ती दीदीचं लग्न ठरलंय. मग काय करू मी? लग्न त्यांनी ठरलं तर? कपडे आणले बघ हे ना कपडे तो. हा 2000 असले कपडे घालायचे का आपण? अरे काय रे? परत असले कपडे घेऊन यायचं नाही दारात. अगं माझ्याकडे होईल. उचलायचे ते चालायला लागायचं. इथं आणायचे नाही दारात असले कपडे. अरे पण नाही म्हणलं ना, आवाज खाली करून बोलायचं. अगं थोडं तरी समजून घे ग. कसलं समजून? कोणाला समजून घ्यायचं? काय संबंध? संबंध काय? अगं तुम्ही कधी कोण? मी ओळखत नाही. अगं आई बापाचं घर आहे, पण कधी मी येत नाही ग. मग येऊ नका ना. कोणी या म्हणतं? यायचं नाही. ऐक ना मी काय म्हणतोय. त्यांना थोडे पैसे लागत होते. काय डोकं बिका साधाळ्यात काय तुमचं? हा कळतं तुम्हाला? काय अक्कल आहे का? मला पोरांची फी भरायची आहे, पैसे द्यायचे तर आमक करायचंय. लग्न केलं का आमच्या उपकाराला काढलं काय लेकीचं लग्न? नको देऊ वहिनी, पण असं खालून पाडून तोडून तिकडेच बोलू वेरे नको ढकलून ग. द्यायची ना, पैसे मागायला इकडे येऊस तर. नको ग असं बोलू. लय प्रयत्नाने तिचं लग्न ठरलं आणि करते तिचं लग्न. मग तिकडं कर ना बाई, उलट ना तिकडं. माझ्या दारात कशाला येऊन रडती असलं? हा भरल्या घरात कशाला रडती असलं? डोळ्यात पाणी आणि ती दादा होय चालते. दादा दादाच्या पुळक्याची. अरे पण आवाज खाली करून बोलायचं, एक शब्द बोलायचा नाही. अगं नाही म्हणलं ना, पैसे नाही काय नाही, ते कपडे उचलायचे, चालायला लागायचं, इथं थांबायचं नाही माझ्या दारात, आणि ते रडायचं पण नाही. अगं इथं लहानपण गेलंय ग माझं, आठवणी येत मग कधीतरी गेलं एवढी असं. वाटते म्हणून आता आले. तिला काय बसा खाली. तात्या तुम्ही नका मनस्ताप करून घेऊ. 4 टाइम तुम्ही घेत बसा. बसतंय इथं आणि हात जोडीत आहे कशाला? निशा आम्हाला काय बोलायचं बोल, तात्यांना काही बोलू नकोस. वाटलं तर आम्ही तात्या जातो. पण आणि तू पण आणि तुझी लेक पण. अरे पण तू जरा ऐक की जरा काही. काय ऐकू? हा बोला. काय ते तात्याने काय केलंय? काय ती काय म्हणली का तुला? काय म्हणली का? म्हणजे पैसे मागायला भिकाऱ्याने दारात आलीये आपलं कर्तव्य. तिची. हा तिकडे जीव द्यायचा ना रस्त्याने येता येता. तसले कपडे आले 200 रुपयाचे, मंगळवारातून आणलेत का काय ते? हा अरे तिची परिस्थिती नाही तेवढी. मग कशाला यायचं हाताने दादा. तिथं? कशाला भीक मागायला यायचं माझ्या दारात? जमलं तर लग्नाला ये मामा म्हणून तिच्या पाठीची उभा राहिला. नाही या ना तिथं कुणी रस्त्यावरचा भिकारी करू उभा. येते लायकी आहे तात्या. का तुमच्या आमच्या दारात यायची? फाबड घेऊन वर करून यायचं दारात बोंबलत. उठसूट काय धर्मशाळा आहे काही? अरे पण थोडं समजून घ्यायला पाहिजे. काय समजून घ्यायचं? कोणाचं घ्यायचं समजून? बहिणी किती केलं ते. कोणाची बहीण? तुमची बहीण आहे ना, मग असू दे ना. हा लाज नसल्याने उठायचं सुटायचं की निघायचं, भावाच्या दारात उठायचं सुटायचं निघायचं. इथं काही धर्मशाळा आहे का काय? हा
बघ तुला काय जसं पटत असेल तसं. द्यायचं तिकडे विहिरीत ढकलून माझ्या दारात घेऊन आली. अरे पण नको असं बोलू हा. अहो पण काय गरज यायची नाही आपल्या दारात यायची. मला ती एवढं बिचारीचं- कसं, मला लेकर आहेत 2, मला करायचंय त्यांचं. हा? अरे तुला मला फी आहे, का- 50,000 रुपये फी आहे माझ्या लेकरांना. बरोबर आहे. अरे पण हा? ती काय माझी एवढं काय आलेला तुला मला बोलली आता. नाही डरली. तिचं लेकरू आहे, तिला स्पेअरच आहे. जशी तुला 2 लेकर आहेत, तुला प्यारी इथं तशी तुम्ही तिला जास्त बी आवाज येतं ना. करू नका. जा बहिणीसोबत जाता का? अरे काय जाता आता निघता ही का? बापाची परिस्थिती काय चालली जा माझी बापाला काय. पण घेऊन. मी आणि माझे पोरं राहतो. बरं जाऊ दे काही बाबा गरज नाही मला माफ कर आम्हाला. जाऊ दे काय लय बोलण्यात मजा नाही तुझ्या बरोबर. आणि ते लग्नाला बिग्नाला जायचं नाही अजिबात. काही संबंध नाही त्यांचा ना आपला. तुम्ही जा मग सांगते तुम्हाला. नाही रा बोलत तुम्हाला आता पण सांगते, जायचं नाही लग्नाला. बाबड घेऊन बघत बसलंय नुसतं. अरे पण त्यांच्या कुठं ताव काढी ती काय मग कशाला दारात आली होती ती? त्यांना आता पैसे घालून दवाखान्यातून आणले, त्यांना कशाला दम देते ती? दर तुला एक शब्द मला बोलत नाही नाही पण किती वेळ 4 टाइम गिळायला लागत आहे. मग दारात का- बसले, नाही मग बसलं, त्यांनी काय बाकीचं मागितलं काय तुला जेवायच मागत आहेत ना. म्हणजे कपडे धुवा, यांचं सारं करा. हा? आणि वरतून हात जोडीत आहे मलाच. अरे पण एवढं कमून ठेवलंय कमून त्यांनी ठेवलं, उपकार नाही केला माझ्यावर. पहिलं काही लग्न करून पाचतावा खेळी भाऊ. बापाची अशी परिस्थिती, बहीण आली तर दारात सुद्धा नाही उभा केली हिने. वाटेवून माघारी लावली. चला आता आपलं नाईला जेल तात्या आहे घरात. मी काय चालू चिरून का नाही चालत बरं नाही वाणी चालत राडा या करस हा किताब तुला इकडे 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 इकडे. काय झालं गाडी अरे तायडीचं लग्न ठरवलं. होय पोराकडचे चांगले आहेत. हा, हा. मग तू रडते का मला रडायला काय पाहिजे झालं तसं लग्न करा म्हणले. हा. अरे माझ्याकडे होते त्या पैशाने बस्ता बांधला. हा, हा. लग्न आहे म्हणून दादाला माझ्या आईपतीनुसार कपडे घेतले. वहिनीला दादाला द्यायला आले होते. लग्नाचं सांगायला आले, पण वहिनीने भिकारडे म्हणून हाकलून दिले. दादाला म्हणलं काय 4 पैशाची जर मदत नालायक होत माणूस असेल आहेत तर राव. मला ती मदत बायकोचं करा. बोलायची पण वहिनीने नाही देऊ दिले. आणि कपडे पण फेकून दिले होते. अहो, लयच वागा अरे ती बाई. बाईनी ना त्या बाईनी भाऊकीत माणसात माणूस नाही ठेवलं आमच्या दारात बी येऊन तू एक काम कर नको काळजी करू बर का तू माझ्या घरी चल. म्हाताऱ्याला काय झालंय अचानक शॉक बसलाय 2-4 हा. दिवसापूर्वी. ती बोलत नाही, त्याला बोलता येत नाही, त्याला काहीच नाही. आता तू रडू नको, रडू नको. एक काम कर तू ये ना तू घरी रडायची काय चल. गरज? 2 घरी मिनिटं चल, ऐक ना, होय. थांब, थांब. रडायची काय दादा. गरज? अरे तुला पैसे लागतील तेवढे आम्ही देतो. हा, काय लोड घेतो? हा, काय काय लाभ अख्खं लग्न मी काढतो तुला 2-3 काय 2-4 लाख कमी पडले हा. ते आम्ही देतो. अख्खे लग्न आज काय? 1 रुपया आम्हाला काळजी करू रुपया नको. परत देऊ नको. हा काळजी पण करू त्याला काय नको. भाडकाल रोगाला पिटून दिलं तर जायचं नाही. पण नाही जाऊ दे, असं पण काय नालायक आपली सक्ती काय तुला काय फरक पडतो तेव्हा? अरे पण त्याने असं वागावं का? अरे त्याची बुद्धीची प्रश्न आहे त्या बायको असली अरे पण तू गडी का कोणी? त्याने तर बागडा भराय पाहिजे ना मग मी तेच म्हणतो ना. नको रडू तू तात्याला असं झालं तरी मला यायची बाबा नाही. नाना दार सुद्धा उभं करत नाही. मग वहिनी एवढं काय पाप केलं? आलं तर चहा तरी पाणी तरी पाहिजे तर ना. आता आपणच बघतो ना बाबा हाय केवढं वरती सगळं कधी आहे का दारात यांच्या? नाही, कोण कधीच रुपये नाही, माती कधीच बिचारी कष्ट करते तिकडं. लहानचे मोठे पोरं गेले, तिने लग्नाला आणले. आता थोडीफार मदत मागायला भावाला काय फरक पडतो? कोणची बहीण माग हा साहजिक आणि करणं करायचे ना त्याचा दाजी गेल्यापासून 1 रुपया सुद्धा मागितलं नाही रे मी. पण पोरांच्या लग्नासाठी थोडं कमी पडलं म्हणून त्याच्या दारात आले. तू पैसे नको तू अजिबात टेन्शन नको आम्ही दोघं आहेत. हा अख्खं लग्न खर्च सगळं आज बोलावं लागणार आहे. रुपये तुला आम्ही देतो. टेन्शन हा. नको. तू काय लोड घेते? हा. त्या चल लेकराला घरी चल चल कसं आमच्या वाटेल घरी त्याला? चल. घरी चल मा काय म्हणणं आहे, तू आहे ना एक काम कर, तू आजची रातभर थांब. हा कडे निरोप करतो तुला उद्या सकाळची पारी ना तू बिंदास हा, आणि पैसे बी देतो. माहित नाही, दारी काय माहित नाही. राहिला तो पैशाचा प्रश्न ना, तू कोणचे बोजे आमच्या बोकांचे? हा हा ती आम्ही तयारी तू केला. बघ, तू कोणचे टाक, तू एक कर आणि तू एक कर. हा अख्खं लग्न पार पाडतो. सख्या भावाने नाही दारात उभं केलं. रडू नको चल पण तुम्ही चलत असून माझ्या काय पाठीशी नसतं, उभे काय राहिले. नसतं, काय काय तेव्हा. नसतं तसं. तसं काही नसतं चल त्याला चल लाज घरी नाही चल मग तू. काय आम्हाला लाज नाही? काय मला लग्नाला यावं लागायचे का? तू कमीपणा झाला आम्हाला भागन हा. आम्ही येऊ का लागणार तिथं? तुझे लय उपकार झाले. अरे काय काय याच्यात आलं? तू आहे ना, तू निवांत राहा. तुला पैसे लागत नाही, तुला पैसे देतो आणि सगळं देतो. पण तू काय तू मोकळा अजिबात काळजी करू नको त्याची त्याला लागणार घरी चला आपल्या घराच्या पाठीमागे. त्याला जर तिथं बघितलं आणि तिने बघू आपण नाटकीने आता हाणू. लय वेळ हा, झाले, लय एकदा वेळेस काय झालं, नसतं. दोनदा झालं, चार ते बाया माणूस म्हणून जाऊन द्या म्हणते जाऊन द्या म्हणतात आपण चल, बी. चल घरी. चल घरी
ए ताई बस ताई, ना तू घरात म्हातारे, बसली. गप ना. आता चहा पिलाय ना, भाकर खाल्ली ना, त्यावर चहा द्यायचा. अरे दादा बस दादा, कधी आला तू? हे काय आताच काय? म्हणलं घरी हा, आहे तुझा का नाही सकाळी काय आलता फोन. तुला माहिती आहे ना, झालंय ना हा माहिती ना. आपलं ताईचं लग्न जमलंय ना. अरे माहिती की मग मला मग आता ती ही साडी आणली आणि ना तुला आता लगेच माझ्याबरोबर यायचं बरं का. काठापदरात साडी आणली काय? मग काय अरे बापरे, ते भारी आणली रे साडी. हा मग आपलं का काय कमी आहे का काय. नाही, कमी नाहीये, छान आहे तुला साडी. बी चांगलंच बघून दिले, तिचं चांगलं झालं, तिचं नोकरीवाला आहे. आणि दाजी कुठे गेलो? दाजी गेले ते, फोन आलता ना मला, ते मंडोळी आणि ते आणायला लावलं होतं मी. कोणाचं लग्न आहे? बहिणीचं लग्न आहे, तुम्हाला यावं लागन. हा आहे का? जायचंय आपल्याला. घेऊन जाऊ, शेवटचं लग्न राहिलं आता. हा मग काय तर. हा पाहुणं कुठे गेलं? ते नाही काय बाजारात लावलंय ते दीदीचा फोन आलता, मला म्हणली ते मंडोळे आणि ते तुझ्या इकडे चांगल्या भेटतात नगरला, मग ते तिकडूनच घेऊन ये. त्यांना फोन कर म्हणावं इकडे घरी आलं, त्यांची ती कपड्याचं मापन ती न्यायची नाही का, हा हा. त्यांना फोन करून घ्या आणि तेवढं बोलू. आणि हे म्हाताऱ्याला त्यांना आई ते घेऊ. आहे ते घ्यायची का? घ्यावं लागेल ना बाबा, कसलं हलकं सुलकं नाही काय. घेऊ ना, काही शेवटचं राहिलं आता. हा मग तेच म्हणते ना मी परत. आणि तू लगेच जायचं. बरं ऐक ना, मी तुला चहा करू का? काय खायचं तुला मला काय सांग नको मला, त्यांना बोलून घ्या. ना. ऐक ना, आईस्क्रीम आहे घरात. जाईन मी, जेवून जाईन, काय नाही एवढं काही त्याला. खरं ना? हा मग मी काय करते, मटनच करते. अरे तू मळ घातलेली. तू काय आता मी अरे मग श्रीखंड ते आणते मी. तू काही बी कर, पण आधी मला ते पाहुण्याची गाडी घेऊ दे दाजी. अरे मग घेशील ना, थांब ना, आता थोड्या वेळ आलाय तर का लगेच कर मग तवर कर. थांब, मी पण त्यांना आधी फोन फोन कर ना, कुठे काय. थांब, करू दे मला फोन. परत ती माणूस लय फुगराट, परत म्हणून मला सांगितलं नाही असं तसं. हॅलो, हा कुठे येतो तुम्ही? गावातच आहे, गेले नाही तुम्ही अजून नगरला? आले वय. बर बर, मग या ना, दादा आलाय घरी. माझा भाऊ. कोणचा दादा म्हणजे काय, तुम्हाला काय लय मिळून येत का काय? नाही, माझा भाऊ आलाय. कॉमेडी. हा हा, मग आता भावाला हसत नाही तर काय, त्या पत्रिका घेऊन आलाय. या ना, तुमचं माप घ्यायचंय. हा, कपडे शिवायचे नाहीत का? अहो कपडे. आपला कार्यक्रम नाहीये, पण ते आमच्या दीदीचं लग्न नाही का, तुमच्या मेहुणीचं. हा हा, बरं या लवकर, नका तिथं स्टोनवारी करत बसू, लवकर या. हा या. काय म्हणतो दादा, मग कसं चाललंय? बरं म्हणतो आता खरेदी बिरेदी चालली सगळी नाही का. तिकडची पार्टी मोठी, हा लय मोठी पार्टी. अरे वा. मग पैसे बिशे त्यांच्याकडे भेटून आणि पोरगी अशी सुखात राहील. बरं ऐक ना, पैसे लागतात तुला काही लग्नाला खर्च, आता भांडे बिंडे सगळं? तीच बोलायचं होतं. किती लागते? लाख भर पाहिजे, करा मदत 2-1 महिने. ऐक, दाजी असं कॉमेडी, दाजी प्यायची सवय गेली नाही का दाजी? काय हे काय असलं? काय गडबडीने एवढं काय होतं काम? काय गडबड म्हणजे? पिशीत काय बघू दाजी काय साड्या, तर मला साड्या आणल्यात, तुम्हाला आता हे आणायचे. दाजी कॉमेडी हो. पत्रिका आहे हो, आणि त्यात ती साडी दिली तिला. ठेवा त्यात. फेकून दिदी. अरे तुझी लायकी घे, कपडे साडी घेऊन बॉम्बला चालला इकडे घेऊन. हो, हे काय असं काय बोलून राहिलेत? पुढचं बोलायचं नाही अजिबात. लायकी म्हणजे माझ्या भावाची लायकी काढता काय? पत्रेत राहणार आहे माझं इथं बांगल्यात कुठे याला उभा केला, तिकडे तुटा करायचा ना, तिकडे त्या वाटला लाज वाटाय पाहिजे तुला काहीतरी. काय झालं? काय उभा केला त्याला? मग कुठं करायचं? माझा भाऊ कुठं जायचा? वाट्याच्या बाहेर करायचं. भाऊ येतो माझा. अरे माझं घर कोणत्या क्वालिटीचं आहे? तुमची लायकी किती तुम्हाला माहिती का? लायकी म्हणजे आमची लायकी काढतात काय? तुमची लायकी म्हणजे इथं उभा राहायची लायकी तुमची बाहेर भाऊ येतो घरात. माझा. त्याला कोणी बोलावलं होता? मी बोलवलं. मी कशासाठी? काय काम होत त्याचे? लग्न आहे दीदीचं. मग असं कोणाची दिदी? अहो तुमची मेहुणी. अरे मेहुणी काय करायची मला मेहुणीचं? असं काय बोलू राहिले? काय बोलू राहिले तुम्ही? काय तुम्हाला बोलतोय? काय कळत नाही काय बोलतोय? मला नाही काही समजत आहे. बोलायचं तुम्हाला काय नाही, झालं? मग तू काय झालं काय घरात ठेवून आली काय? आज झालंय काय? काय व्हायला अजून काय व्हायला पाहिजे? हे असं का तुम्ही काही हा? पिले बिले तर नाही ना? अरे हे असले साड्या आहे ना, दारात आलेल्या देतो मी. हा नका सांगू. हा चालली बोंबल ती हातात घ्यायला, ती तिकडे तिकडे टाकून दिसेल, ती फेकून तिकडे. त्या हात सुद्धा नको लावू त्याला. काय कारण आहे हात लावायचं? तुम्ही टाकून का दिली माझी साडी? काय दिली म्हणजे? काय संबंध? अरे असल्या साड्या पहिले सपराचं घर होतं ना, याला पोथ्याला लागायच्या अशा साड्या. बापाली शेत जाऊ का मी?
आमची पद्धत कुठं तुमची अरे तुला- कुठं आणि इकडं आमची बरोबरी तुला करायला बोलायचं होतं ना. नाही काय बोलायचं नाही जातो. बरं ऐक ना, तुला 2 लाख रुपये पाहिजे ना. काय जे अहो लग्न आहे. लग्न आहे मग त्यांची तिकडे वावर काय लाव ना त्यांना वावर विकत आज असेल त्यांना का तुम्हाला काय? आज त्यांना नाही तर आहेत माझ्याकडे ठेवलेले, देते मी. थांब रे दादा. तू ठेवून तर बघ तुला पैसे संग जर नाही त्याच्या घरी लावली तर मला विचार काय चिकून दिले होते काय त्यांनी ठेवाय तुझ्याकडे हा? राजू एकदम व्यवस्थित बोललास तू. कारण ज्या वेळेस माझी मुलगी आली तर तिला गेटच्या आतमध्ये येऊन नाही दिलं. हा आणि आता भाऊ आला तर भावाला 2 लाख रुपये द्यायला लागली. हा बहिणीने किती मागितले होते? अहो तिने नुसतं सहकार्य करतो काय एवढंच विचारलं होतं. शब्दच टाकला होता ना. तिने काय बिचारीने विचारलं होतं ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर आहे. त्यातली अर्धी प्रॉपर्टी तिला तिचा हक्क आहे. अर्धी प्रॉपर्टी तिला द्यायची म्हणजे द्यायची. बाबा माझं काहीच म्हणणं नाही तुमच्या मनाने द्या, मी नाही सुद्धा म्हणणार नाही तुम्हाला. अर्धी प्रॉपर्टी तिला द्यायची म्हणजे द्यायचीच. अरे ज्या वेळेस बहीण दारात आली त्यावेळेस किती मानपान केला रे तो. कुठं उभा केली ती बहीण वाट्याव. तिने काय काय मागितलं होतं तुझ्याकडे एवढं? माझ्या पोरीला साधं पाणी नाही दिलं. पाणी बाहेरच काढून दिलं तिला. अरे ती गाय वाया करीत होती रे. आणि माझी थोरली बहीण होती. एक लक्षात घे, तुला बी बहीण आहे. तुझ्या बहिणीसाठी जशी आगमत होती ना तशी मायापाशी रे तिची पोरगी ती काय काय म्हणत तुला माहिती का? दादा तू याची आणि काय भयंकर हा तिला लाथने हाणल्यावर तुला लावून दिली. काय गुन्हा केला होता रे तिने? आपला भाऊ आला इथं उंबऱ्यात घेऊन बसली ना. नाही आम्ही केलंय सगळं ते. काय नाही केलंय ना सगळं? आम्ही दाढी मला माफ कर. आम्ही 2-2 लाख रुपये बी दिले तिला आणि सगळं केलं. तिचं काय नाही ठेवलं करायचं. ती जाता क्षणी म्हणली तात्याची, मग ती म्हणली तात्या पुढे मला येऊन देत नाही ते. म्हणलं चल तिकडे आपलं तात्या मिळून येऊन लग्न कर. अवस्था मांडली राव. तुम्ही किती नालायक माणसं आहेत येड्यांनो. तुम्हाला पटत का मेवणे? तुम्हाला पोरगी झाली. मला काय माहिती काय झालंय. मेवणे पटत का? मला काय हे काय कळायला पाहिजे ना. स्वागत याच्याकडे तुमचं लक्ष आहे का थोडंफार? माणसाने नाही ठेवले बारदिनी. कडे अरे बरं का? तुम्हाला तरी तुम्हाला नवरे तर तिला नवरा बी नाही. अशी बेकार परिस्थिती तिच्यावर. चोरली बहीण आहे. ज्या वेळेस आई गेली ना तेवढं मला बहिणीने सांभाळलं रे. आणि तिचा पान उतारा तो असा केला. काय आम्ही कुठं पाप केली होती? राजू काही असो, ही माझी प्रॉपर्टी, ही माझ्या प्रॉपर्टीतला अर्धा हिस्सा तिला द्यायचा म्हणजे द्यायचा. तात्या माझं काहीच म्हणणं नाही. तुम्ही बिंदास देऊन टाका, मी तुम्हाला नाही तिला म्हणणार नाही नाही. लागत, तिचं पोरगं नोकरीला लागलंय. फक्त आता एवढा पगार येऊच तर नाही. तिला तुमच्यापेक्षा लय भारी ती. तात्या मला तुमचं काय नको, फक्त तुमचा आशीर्वाद आणि तुमची साथ हवी सगळ्याची. मला काही नाही लागत तिला. अपेक्षा नाही हो तात्या. दारातून ढकलून लागला का तू? अरे चुकलं बरं का तुझं. मला काय माहिती तो अशी वागते म्हणून. तुझ्या अहो, विषयात पाहुणा, असं माझं काय म्हणणं आहे, अहो तुम्ही आले तर तुम्हाला लय आपुलकी. अहो, माझी बहीण दारातून उमऱ्यातून तिकडं पडवीतून माघारी लावली हो. मग मी काय चुकलंय माझ्याकडून मला सांगा. तुमचं नाही चुकलं. उद्या तुला जर आम्ही असं केलं कसं बरं तुला चांगलं वाटेल का? भाऊ म्हणत भाऊ पण नाही ठेवलं तिने माहिती का? आम्हाला सगळं बोलून देत नाही. पुढे गेलं कशावनं बांधण्यात वावरात आमच्या वावरात आम्हाला बी वाटायला लागलं. अहो चहा मागितलं तरी त्या मला बाशीचं आता लग्न होऊन जाणार आहे माझ्या दारात, परती काय काय येणार नाही. काय येईन ती? हा? तिला घेऊन बहीण आली उभ्या पावलीवर चहा सुद्धा नाही भेटला त्यांना. चहा तर नाही यार, पाणी नाही दिलं तिला तर. असं ना करू मग एवढंच म्हणणे. म्हणजे बा ही चुकीची पद्धत आहे. मला एवढं कळतं, बाकी काय. जसं तुझ्या भावाला तू जपते ना तसं त्याच्या बहिणीला बी जप ना. तिने कुठं तुला 10 लाख मागितले? लय गरीबी द्यायची. मागितले असले तरी काय गरीबी उपकार नाही द्यायची. करीत तुम्ही. बहिणीचं काम आहे, भावाचं कन्यादान असतं मुलीच्या लग्नात आणि द्यावं लागत. माहिती का? मला कसलीच अपेक्षा नाही तात्या, दादा, वहिनी. काय नको तुला. फक्त माझ्या पुरीच्या अंगावर 2 अक्षत टाकायला या. तू घाबरू नको, तुझा बाप जिवंत आहे. अख्खं लग्न मी करतो. मी अजिबात घाबरू सगळी नको. व्यवस्था केली आम्ही त्याची, हा. लग्नाची सगळी व्यवस्था केली. काहीच नाही तुम्हाला लक्षात टाकायची यायची. जाऊ दे. मी माफी मागतो तिच्या वतीने. ती परत तुमचं काय असं- चुकलंय? तुमचं जा काय मग चुकलंय? काय तुमची चूकच नाही आमचे काही. आमचे संस्कार का आमच्या आई बापाचं कमी पडलं असते ना तो अशी वागली.
आता परत जर का अशी वागली तर तिला घरी काढून द्या, काय नाही. तिला हीच शिक्षा द्यावं लागेल. मग काय करणार? तुला आहे ना लाज वाटली पाहिजे बरं का. तू असं माहेरचं नाव इकडे केलं मोठं. चुकलं दादा माझं, काय ताई चुकलं माझं, असं नाही करायला पाहिजे. चुकलं ना माझं. अरे काय चुकलं लाकरगड तिच्या पायावर केलं तर केलं माफ. नाही तेवढं तसं नको करू, काय पाया पडायची नाही गरज, फक्त तू त्या पोरीच्या लग्नात जा खरंच एवढंच ना, ना, म्हणणं तसं आहे. काय केलं काय वाटलं तिला काय वाटलं लय गरीब आहेत यांचे, गरीबीची लाज वाटायला लागली यांचे. अहो, दिवस कोणाच्या कुत्र्याचे बदलते माणसं आहेत. हा. उद्या मुलात पगार यायला तुमच्यापेक्षा मोठी होती ती. तात्या एक काम करा, तुमच्या नावावर जे पैसे येत हे दिदीचं अख्खं लग्न तुम्ही बघा. सगळं लग्न मी हा, करतो. ती पैसे सगळे यायला लागणार अहो, ते. ती- ती गरज नाही पैशाची. नाही, मामाने सगळं केलंय. एक मिनिट ऐका ना, हिला बी काही असं ही नाहीये, कोणचे माणूस चुकतच. आणि हे काय होतं, लोकांचे शिकवण असते ना, त्या शिकवणीने बाया अशा करतात, बाकी काहीच कारण नाही. हो ना, कोणी बी कोणाची किंमत करू नये. नाही हो, लोकांची गरीबीची लाज वाटते. दिवस दुसरं काय होतं? उगावल्याला मावळणारच आहे. आज जरी बहीण गरीब असली तर उद्या ती श्रीमंत होणारच आहे. कोणी होतंय हा. ते काय म्हणतात ना, लाकडाला काय धासकाटन, माणसाला काय कासपड म्हणून नाही म्हणत. कोणी सांगतो पुढं मग, कोणाचे दिवस कसे कुत्र्याचे वाढवतात बदलते, सांगते. कुत्र्याचे आपण तर माणसं आहे ते. अवघड आहे. चला बरं. जा दे, त्या विषय सोडून. तिला- तिचं चुकलं असेल तिला माफ दोघींना करा जा घरात घेऊन आणि तिला घरात गिरे जा बाई आतमध्ये. चला. जा आज- जा, जा. आज होतं मुक्काम काय करा. गोष्टी चालू असतात. उद्या आपण जाऊ ते गावाकडे. काय लय विषय नाही, एवढा लय मनाला धरून ते म्हणतात नातं तुटत नाही मनाला धरून. ताटीच तब्येत कसं काय जागेवर मला पाहू ना, ती रागवाची फेकली होती, ज्याची अक्कल त्याला आली पाहिजे. पण तब्येत जागे तुम्ही उठले कस काय, हे भांडणामुळे उठले काय तुम्ही? नाही ना, मला काहीच नव्हतं झालं. फक्त मी बायकोमुळे थोडा डिप्रेशन मध्ये गेलो होतो. आणि त्यातली त्यात काय झालं की राजूची जी बायको आहे ती थोडी येड्यावानी करायची. म्हणजे पोराला माझ्या समोर नाही ती बोलायचं, मला पण बोलायचं, मी सहन करायचो. पण पोराला बोलायचं म्हटलं कोणचा बाप आहे असा जगात की तो ऐकून घेईल. आणि त्या दिवशी पोरगी आली, पोरीला पण घालून पाडून बोलली, सहन व्हायला. आणखी थोडा डिप्रेशन मध्ये गेलो. पण ज्या वेळेस तिचाच भाऊ आला आणि ज्या वेळेस राजूने हे सगळं माझ्या समोर केलं, मला त्या गोष्टीचा आनंद झाला. मी थोडा त्यातून सावरलो. बरं झालं, चला. बोलायचा प्रयत्न केला. चांगल्यासाठी नाही तर मी म्हणलं आता ऍडमिट करायला तर डांगर कोणाला माहिती. चला आता 90% चल, त्याच्या आईला मिळाला तर मिळाला. मी काय तुमचं कुठं मारले तुम्हाला चहा पाहिजे तुझं. चहा पाचता